शंकरराव सकाळी सकाळी पेपर टेबलवर आपटत रागात बायकोला म्हणाले, अगं सावित्री, सुनबाई अजून घरी आली नाही का? सकाळचे 10 वाजले आहेत आणि घरात अजून चहा नाश्ता पण बनला नाही. तिला माहेरी जाऊन 2 दिवस झाले आहेत. तिच्या लक्षात नाही का तिचं एक सासर पण आहे? त्यांच्या आवाजात भुकेपेक्षा अहंकार खूप होता. त्यांची बायको किचनमध्ये डोकावत हळू आवाजात म्हणाली, अहो, ती काल रात्रीच परत येणार होती. पण तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली, त्यामुळे रात्रभर तिथेच थांबली. आत्ता सूरज तिला आणायला गेला आहे. बायकोचे बोलणे ऐकून शंकरराव म्हणाले, तब्येत? अरे, या श्रीमंतांचे आजारपण पण काहीच संपत नाहीत. बघावं तेव्हा BP, शुगर, काही ना काही त्या लोकांची नाटकं चालूच असतात. खरं तर हे आहे की त्या पोरीचं मन या घरात लागतच नाही. तिला तिच्या त्या बापाच्या आलिशान बंगल्याची सवय लागलेली आहे. श्रीमंतांच्या मुलींना फक्त मजा मस्ती करायचं माहीत असतं. घर सांभाळणे, घराची जबाबदारी घेणे नाही. ते रागात बडबडत होते. तेवढ्यात बाहेर दारात गाडी येऊन उभी राहिल्याचा आवाज आला. सूरज आणि त्याची बायको पूजा घरात आले. पूजाचे डोळे सुजलेले होते, जणू ती खूप रडलेली असावी. सूरजचा चेहरा पण खूप गंभीर दिसत होता. सुनेला बघताच तिच्या वडिलांची विचारपूस करायची सोडून तिला टोमणा मारत तिचा सासरा म्हणाला, आली का महाराणी? चला, कमीत कमी 2 दिवसांनी का होईना तुला तुझ्या सासरची आठवण आली. जा आणि जाऊन लगेच चहा नाश्त्याची तयारी कर. माझ्या पोटात भुकेने कावळे ओरडत आहेत. पूजा काही न बोलता मान खाली घालून तिच्या खोलीत निघून गेली. सूरज तिथेच उभा राहिला. त्याने मोठा श्वास घेतला आणि त्याच्या वडिलांकडे बघून म्हणाला, बाबा, पूजा चहा नाश्ता बनवणार नाही. ते आत्ता खूप टेन्शनमध्ये आहे. तिच्या बाबांना काल रात्री हार्ट अटॅकचा झटका आला होता. ते दवाखान्यात ॲडमिट आहेत आणि तिच्या बाबांची अवस्था बघून तिच्या आईची तब्येत पण अचानक बिघडली. हे ऐकून त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली नाही. उलट ते रागात म्हणाले, हार्ट अटॅक? म्हणून काय झालं? तुझी बायको काही डॉक्टर आहे का? ती तिथे बसून त्यांच्यावर उपचार करणार होती. अरे, दवाखान्यात डॉक्टर आहेत, नर्स आहेत आणि पैसा म्हणशील तर त्यांच्याकडे भरपूर आहे. त्याची काही कमी नाही. मग सुनबाईचे तिथे काय काम? घर, संसार, इथल्या जबाबदाऱ्या सोडून जर ती तिथे बसली तर इथली कामं कोण बघणार? हे ऐकून सूरज स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाला, बाबा, ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्याचे वडील सोफ्यावर पाय ठेवून म्हणाले, हो हो, मला माहीत आहे. एकुलती एक आहे. याच गोष्टीचं तर दुःख आहे. ते पुढे म्हणाले, लग्नाच्या वेळी मी विचार केला होता की एकुलती एक मुलगी आहे. तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये भांडायला कोणी नसणार. म्हणजे मागे पुढे काही त्रास होणार नाही. सगळा पैसा, संपत्ती आपल्याच घरी येणार. पण इथे तर सगळे उलटेच होऊन बसले आहे. संपत्ती मिळायच्या अगोदरच तिच्या माहेरच्या जबाबदारीचं ओझं डोक्यावर येऊन पडलं आहे. वडिलांचे बोलणे ऐकून सूरजची आता सहनशक्ती संपायला लागली होती. कारण त्याला माहीत होतं त्याच्या वडिलांचे विचार कसे आहेत. 2 वर्षापूर्वी जेव्हा सूरजच्या लग्नाची बोलणी सुरू होती, तेव्हा त्याच्या वडिलांनी पूजाच्या स्थळाला यासाठी होकार दिला होता. कारण तिला भाऊ बहीण कोणीही नव्हतं. ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील शहरातले एक मोठे व्यापारी होते. त्याच्या वडिलांचा हिशोब सरळ साधा होता. मुलीला कोणी भाऊ बहीण नाही, म्हणजे त्यांचा सगळा व्यापार आणि संपत्ती त्यांच्या मुलीला आणि जावयाला मिळणार. ते मुलाला म्हणाले, हे बघ सूरज, तू पूजासोबत लग्न केलेस तर तुझं भविष्य सुरक्षित होईल. सूरज एका बँकेत नोकरी करत होता. पूजाच्या साध्या आणि संस्कारी रूपावर तो भाळला होता, तिच्या संपत्तीवर नाही. त्याला तिच्या संपत्तीशी काही देणं घेणं नव्हतं. पण त्याच्या वडिलांच्या नजरेत फक्त तिच्या वडिलांची संपत्ती आणि बँक बॅलन्स होता. त्या दिवशी संध्याकाळी घरातले वातावरण पूर्ण तापलेले होते. पूजा तिच्या खोलीत बसली होती. तिला तिच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी होती. शंकरराव हॉलमध्ये त्यांच्या एका मित्रांच्या सोबत बसून चहा पीत गप्पा मारत होते. त्यांचा मित्र म्हणाला, अरे शंकर, मी ऐकलं आहे तुझ्या सुनेचे वडील आजारी आहेत. काही जास्त सिरियस तर नाही ना? हे ऐकून शंकरराव तोंड वाकडं करत म्हणाले, अरे प्रताप, काय सांगू तुला. आता वय झालं आहे, म्हणजे काही ना काही आजार चालूच असतात. पण माझं नशीब बघ, मी विचार केला होता
की भाऊ नसलेल्या मुलीला सून करून घेऊन आल्यावर मी सुखात राज्य करेन. पण आता असं वाटत आहे की मी चुकीचा निर्णय घेतला होता. आता बघावं तेव्हा माझ्या सुनेचं लक्ष तिच्या माहेरी लागलेलं असतं. आज तिचा बाप आजारी पडला आहे, म्हणजे आता उद्या त्यांच्या देखभालीची जबाबदारी पण आमच्या अंगावर येऊन पडणार. तिच्या बापाचा पैसा तर नंतर मिळेल, पण अगोदर त्यांची सेवा करायला लागणार. आणि त्यांची सेवा करण्यासाठी मी माझ्या मुलाला वाढवलं नव्हतं. त्याचवेळी सूरज त्याच्या खोलीतून पाणी घेण्यासाठी बाहेर आला होता. त्याने त्याच्या वडिलांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांचे बोलणे ऐकून त्याची पावलं जागेवरच थांबली. त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की त्याच्या वडिलांचे विचार एवढ्या खालच्या पातळीचे असतील. तो तिथून परत खोलीत आला. त्यावेळी पूजा फोनवर तिच्या आईशी बोलत होती. ती म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. बाबा लवकर बरे होतील. मी उद्या सकाळी परत त्यांना बघायला येते. तू बाबांना जेवण आणि औषधं वेळेवर देत जा. असं म्हणत तिने फोन ठेवला आणि रडायला लागली. सूरजने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, अहो, आई एकटी कशी सगळं सांभाळून घेईल? तिथे असं कोणीच नाही की धावपळ करू शकेल. ड्रायव्हर आणि नोकरांच्या भरोशावर कधीपर्यंत सोडणार आहोत? सूरज तिचे डोळे पुसत म्हणाला, पूजा, तू काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी परत तेच नाटक सुरू झाले. पूजावरून बाहेर आली. तिच्या हातात पर्स होती. तिचे सासरे कडक आवाजात म्हणाले, मॅडम, आता कुठे जायची तयारी झाली आहे? सासऱ्यांचे बोलणे ऐकून पूजा घाबरत म्हणाली, बाबा, मी दवाखान्यात निघाले आहे. आई तिथे एकटीच आहे. तिचे सासरे रागात ओरडून म्हणाले, खबरदार, जर घरातून बाहेर पाऊल टाकलंस तर. काल जाऊन भेटून आले आहेस ना? हा काय रोज रोज तमाशा लावला आहेस? तू या घरची सून आहेस, पाहुणी नाही. तुझ्या बापाजवळ खूप पैसा आहे. एखादी नर्स सेवा करायला ठेवतील. या घराची जबाबदारी तुझी आहे. माझी आणि तुझ्या सासूची सेवा करणे तुझे कर्तव्य आहे. तिची सासू पण नवऱ्याच्या सुरात सूर मिसळत म्हणाली, हो पूजा, लोक काय बोलतील? नवी नवरी सारखी सारखी माहेरी पळत आहे. तिची पावलं तर घरात टिकत नाहीत. त्या दोघांचे बोलणे ऐकून पूजाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती काहीतरी बोलणार होती. तेवढ्यात सूरज तिथे आला आणि त्याची बॅग सोफ्यावर ठेवून पूजाचा हात हातात पकडून शांत स्वरात म्हणाला, बाबा, पूजा कुठेही जाणार नाही. मुलाचे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आले. ते म्हणाले, बघितले, माझा मुलगा माझीच साथ देणार. समजूतदार आहे. त्याला माहीत आहे घर कसे चालते, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत. हे ऐकून सूरज रागात जरा कडक पण मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा थांबा, मी अजून माझं बोलणं पूर्ण केलं नाही. बाबा, पूजा तिच्या बाबांना भेटायला एकटी निघाली नाही, कारण मी पण तिच्यासोबत निघालो आहे. आणि आम्ही फक्त त्यांना भेटायला निघालो नाही, तर थोडे दिवस तिथेच राहणार आहोत, जोपर्यंत तिचे बाबा व्यवस्थित बरे होत नाहीत. मुलाचे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांच्या हातातून चहाचा कप पडता पडता वाचला. ते रागात म्हणाले, सूरज, तू हे काय फालतू बोलत आहेस? तू घर जावई होणार का? माझी इज्जत धुळीला मिळवणार आहेस का? मी तुला लहानाचा मोठा यासाठी केला होता की तू म्हातारपणी आमची काळजी घेशील, आमची सेवा करशील. तू आमची म्हातारपणाची काठी आहेस. यासाठी केलं नव्हतं की तू दुसऱ्यांच्या आईबापाची सेवा करावीस. वडिलांचे बोलणे ऐकून त्याने मोठा श्वास घेतला. आज तो मागच्या 2 वर्षांपासून दाबून मनात ठेवलेला राग होता, तो बाहेर काढत म्हणाला, बाबा, ज्यावेळी तुम्ही माझं लग्न पूजासोबत ठरवलं होतं, त्यावेळी तुम्ही काय म्हणाला होता आठवतं का तुम्हाला? तुम्ही बोलला होता, सूरज, ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिला भाऊ बहीण कोणीच नाही. तिची सगळी संपत्ती आपली होईल. तुम्ही त्यांच्या संपत्तीवर तर हक्क दाखवला, पण त्यांच्या जबाबदारीपासून तोंड फिरवत आहात. मुलाचे बोलणे ऐकून शंकररावांचा चेहरा लाल झाला. ते रागात म्हणाले, मग मी काय चुकीचं बोललो होतो? समाज, जग असंच चालत आहे. मुलगी लग्न करून सासरे आल्यावर सासरचे लोक तिचे मालक असतात. सूरज पूजाचा हात घट्ट पकडत म्हणाला, बाबा, इथेच तर तुम्ही चुकत आहात. तुम्ही आज पण जुन्या काळात जगत आहात, जिथे सुना सासरच्या लोकांची संपत्ती असायच्या. तुम्ही विसरलात
की जेव्हा तुम्ही भाऊ नसलेल्या मुलीला सून बनवून घरी घेऊन येता तेव्हा त्या घराचा मुलगा बनण्याची जबाबदारी पण त्या होणाऱ्या जावयाची असते. तुम्हाला मला त्यांच्या संपत्तीचा वारस तर बनवायचा आहे, पण मला त्यांच्या म्हातारपणाचा आधार बनवताना तुम्हाला लाज वाटते. मुलाचे बोलणे ऐकून शंकरराव रागात म्हणाले, तू तुझ्या बापाच्या तोंडाला तोंड देत आहेस? असं म्हणत त्यांनी रागात टेबलवर जोरात हात मारला आणि म्हणाले, जर आज तू या घरातून बाहेर गेलास तर लक्षात ठेव, या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद होतील. मला असा मुलगा नको आहे जो बायकोचा गुलाम आहे, बायकोच्या होला हो देत असतो. त्या बापलेकात लागलेली भांडणं बघून पूजा घाबरली. तिची अशी इच्छा नव्हती की तिच्यामुळे त्या बापलेकात भांडणं चालू हवीत. तिने सूरजचा हात पकडला आणि त्याला थांबवत म्हणाली, अहो सूरज, राहू द्या, मी मॅनेज करते. तुम्ही माझ्यासाठी बाबांच्या सोबत भांडणं करू नका. सूरजने तिच्याकडे बघितलं आणि हळू आवाजात म्हणाला, पूजा, तू काळजी करू नकोस. नंतर त्याच्या वडिलांकडे बघून म्हणाला, बाबा, ही बायकोची गुलामी नाही तर माणुसकी आहे. जरा विचार करा. देव न करो उद्या मी राहिलो नाही आणि फक्त माझी बहीण असती आणि तुम्ही आजारी पडला असता, तेव्हा तुमचा जावई असाच बोलला असता, या म्हाताऱ्याजवळ खूप पैसा आहे, त्याची सेवा करायला नर्स ठेवेल. तेव्हा तुम्हाला कसं वाटलं असतं? तेव्हा तुमची इच्छा झाली नसती का की तुमच्या या अवस्थेत तुमच्याजवळ तुमच्या मुलीने आणि जावयाने थांबावं? मुलाचे बोलणे ऐकून शंकरराव काही बोलू शकले नाहीत, कारण त्याचं बोलणं सरळ त्यांच्या काळजाला लागले होते. तरी पण त्यांच्यातला अहंकार अजून पण हार मानायला तयार नव्हता. ते धमकी देत म्हणाले, हे सगळं मला काही माहीत नाही. जर आज तू या घरातून तिकडे राहण्यासाठी गेलास तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. त्यांच्या बोलण्याने घरात भयान शांतता पसरली. सूरज वडिलांच्या डोळ्यात शेवटचे बघून हळू आवाजात म्हणाला, बाबा, मला तुमचं मरण नाही तर मला तुमच्यातली माणुसकी बघायची आहे. पण जर कुणाचा जीव वाचवण्यासाठी मला तुमच्या या धमकीला स्वीकार करायला लागले तर ते मला मंजूर आहे. असं म्हणत त्याने पूजाचा हात पकडला आणि दारातून बाहेर निघाला. पूजाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. पूजा तिच्या सासू सासऱ्यांच्या वाकून पाया पडली. तिच्या सासूने पाय तर मागे ओढले नाहीत, पण तिला आशीर्वाद पण दिला नाही. ते दोघे घरातून बाहेर निघून गेले. शंकरराव रागात फणफणत होते. ते बायकोला म्हणाले, बघितली सावित्री, हाच दिवस राहिला होता बघायचा. सुनेने घरात आलेल्या आपल्या मुलाला मुठीत घेतला आहे. आता तो त्याच्या आईबापाचं काहीच ऐकून घेत नाही. तिने त्याच्यावर कसली जादू केली आहे काय माहीत. आता आपला मुलगा तिच्या आईबापाची सेवा करणार. नवऱ्याचं बोलणं ऐकून सावित्रीताई शांत होत्या. आज पहिल्यांदा त्यांना नवऱ्याचं बोलणं योग्य वाटत नव्हतं. तिकडे दवाखान्यात सूरजला बघून पूजाची आई हैराण होऊन म्हणाली, जावई बापू, तुम्ही आज बँकेत गेला नाही का? सासूचे बोलणे ऐकून सूरज हसला आणि म्हणाला, सासूबाई, मी बँकेत काही नंतर पण जाऊ शकतो, पण आईबाप सारखे सारखे आजारी पडत नाहीत. जावयाचे बोलणे ऐकून पूजाच्या आईचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, जावई बापू, लोक म्हणतात की मुलगी परक्या घरची देण असते, पण आज मला असं वाटत आहे की तुमच्या रूपात देवाने आम्हाला मुलगा पण दिला आहे. त्याचवेळी डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले, पेशंटची तब्येत आता ठीक आहे, पण त्यांना मानसिक त्रास होईल अशा गोष्टींपासून लांब ठेवा. हे ऐकून सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला. पुढचा आठवडा सूरज रोज दवाखाना आणि घर अशी धावपळ करत होता. औषधे घेऊन येणे, रिपोर्ट आणून डॉक्टरांना दाखवणे, बिलं जमा करणे. रात्रीचा तो स्वतः दवाखान्यात थांबत होता. सगळी कामं तो स्वतः पुढे होऊन करत होता. सगळ्या जबाबदाऱ्या त्याने मन लावून पार पाडल्या होत्या. सासरे आजारी असताना त्याने बँकेतून सुट्टी पण घेतली होती. पूजा खूप वेळा त्याला म्हणाली, सूरज, तुम्ही एवढी धावपळ करत जाऊ नका. पण सूरज प्रत्येक वेळी हसून म्हणायचा, पूजा, जर त्यांचा मुलगा असता तर त्याने पण त्याची कर्तव्ये पार पाडली असती ना. आज जर या कठीण काळात मी त्यांचा मुलगा बनलो नाही तर उद्या मला माझ्या मुलाकडून त्याच्या कर्तव्याची अपेक्षा करण्याचा हक्क पण राहणार नाही.
इकडे शंकररावांचा राग हळूहळू एकटेपणात बदलायला लागला होता. ज्या घरात सकाळ संध्याकाळ पूजेचा आवाज घुमत होता, आता त्या घरात फक्त शांतता पसरली होती. चहा, नाश्ता वेळेवर मिळत नव्हता. कधी कधी गोळ्या घ्यायची विसरून जायचे. सावित्रीताईंची कंबर, गुडघे दुखत असायचे. त्यांना आता पहिल्यासारखी घरातली कामं होत नव्हती. एक दिवस शंकरराव पायऱ्या उतरत असताना घसरून पडले. त्यांच्या पायाला सूज आली होती. त्यांना उठता पण येत नव्हतं. ते बघून सावित्रीताई खूप घाबरल्या. त्यांनी लगेच मुलाला फोन केला. सूरज लगेच घरी आला आणि तो त्याच्या वडिलांना दवाखान्यात घेऊन गेला. शंकररावांनी बघितले, ज्या मुलाला ते घरातून बाहेर काढायची धमकी देत होते, तो मुलगा त्यांच्यासाठी किती घाबरला होता. डॉक्टरांशी बोलत होता. त्याने त्यांचे सिटी स्कॅन केले. रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. हे सगळं शंकरराव शांतपणे बघत होते. रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, घाबरू नका, पायाला फक्त फ्रॅक्चर झाला आहे. प्लास्टर करायला लागेल. कमीत कमी महिनाभर आराम करायला आणि काळजी घ्यायला लागेल. यावेळी शंकररावांनी हळू आवाजात विचारले, सूरज, खर्च किती झाला आहे? वडिलांचे बोलणे ऐकून सूरज म्हणाला, बाबा, जर मुलगा सोबत असेल तर आई वडिलांनी दवाखान्याच्या खर्चाची काळजी करायची नसते. हे ऐकून त्यांचे डोळे भरून आले. अचानक त्यांना तो दिवस आठवला जेव्हा ते म्हणाले होते की म्हातारपणात दुसऱ्यांच्या आईबापाची काळजी घेण्यासाठी मी मुलाला वाढवलं नाही. आणि आज तोच मुलगा कुठलाही भेदभाव न करता दोन्ही कुटुंबाची मनापासून सेवा करत होता, जबाबदारी पार पाडत होता. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात अजून एक दृश्य बघायला मिळाले. पूजाचे वडील व्हीलचेअरवर बसून शंकररावांना भेटायला आले होते. थोडा वेळ दोघं काही बोलले नाहीत. नंतर पूजाचे वडील हसून म्हणाले, शंकरराव, कदाचित देवाला आपल्या दोघांना एकाच दवाखान्यात भेटवायचं होतं. त्यांचं बोलणं ऐकून शंकररावांनी लाजेने मान खाली घातली. ते म्हणाले, पूजाचे बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी कायम तुमच्या संपत्तीसोबत तुमची तुलना केली. माणूस म्हणून कधीच तुमच्याकडे बघितले नाही. पूजाचे वडील म्हणाले, चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण ती चूक स्वतःच्या तोंडून मान्य करणे खूप मोठे असते. त्याचवेळी पूजा आणि सूरज तिथे आले. शंकरराव म्हणाले, पूजा बाळा, इकडे ये. सासऱ्यांचे प्रेमळ आणि आपलेपणाचे बोलणे ऐकून ती हैराण झाली. कारण लग्नानंतर त्यांनी पहिल्यांदा तिला मुलगी म्हणून आवाज दिला होता. ते म्हणाले, मी कायम तुला तुझ्या वडिलांची संपत्ती समजत होतो. मुलगी कधी समजलोच नाही. तिचे डोळे भरून आले. ती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, बाबा, मुलीकडून चूक झाली तर एक बाप तिला घरातून बाहेर काढतो का? हे ऐकून शंकरराव रडायला लागले. ते म्हणाले, नाही बाळा, कधीच नाही. मला माफ कर. मला माझी चूक समजली आहे. काही महिन्यांनी पूजाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले. जेवण झाल्यानंतर एक फाईल काढून सूरजच्या समोर ठेवली. हे बघून शंकररावांचे काळी जोरजोरात धडधडायला लागले. त्यांना वाटलं, जे स्वप्न ते बघत होते ते आता पूर्ण होणार आहे. पण फाईल उघडल्यावर सगळे चकित झाले. पूजाचे वडील म्हणाले, माझ्या संपत्तीचा सगळ्यात मोठा हिस्सा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, वृद्धाश्रम आणि दवाखान्यासाठी दान केला जाईल. हे ऐकून शंकररावांचा चेहरा क्षणभर उतरला. पण पुढच्या क्षणी त्यांनी स्वतः ती फाईल बंद केली आणि म्हणाले, आज हे समजल्यानंतर पहिल्यांदा मला आनंद झाला आहे की तुमची संपत्ती आमच्या घरी येत नाही. जर ही लोकांच्या उपयोगी येणार असेल तर यापेक्षा मोठे पुण्याचे काम दुसरे कुठलेही नसेल. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले. हे तेच शंकरराव आहेत का? त्यांनी सूरजचा हात पकडला आणि म्हणाले, बाळा, तू मला शिकवले की खरी संपत्ती जमीन, पैसा नसून संस्कार आणि माणुसकी आहे. नंतर ते पूजाकडे बघून म्हणाले, आजपासून ते घर फक्त माझे नसून तुझ्या आई वडिलांचे पण आहे. तुझी इच्छा असेल तोपर्यंत तू त्यांच्याजवळ राहू शकतेस. आणि कधी त्यांना गरज पडली तर मी सगळ्यात पुढे उभा असलेला दिसेन. आज सूरजला जाणवले होते की माणसाच्या मनातले लालच जिथे संपते तिथूनच खऱ्या प्रेमाची, नात्यांची सुरुवात होते.